नमस्कार मित्रांनो, या जगात आपण सगळ्यांशी चांगलं वागतो, कोणाचं वाईट चिंतत नाही. तरीही काही लोक विनाकारण आपल्या वाटेला येतात. कधी शब्दांनी तर कधी वागण्यातून आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी डोकं शांत ठेवणं कठीण असतं. पण लक्षात ठेवा, मिठाचं उत्तर धोंड्याने देण्यात मर्दानगी नाही, तर समोरच्याला त्याच्याच भाषेत पण आपल्या प्रतिष्ठेला धक्का न लावता आरसा दाखवण्यात खरी हुशारी आहे. आज मी तुम्हाला असे 10 उलटे नियम सांगणार आहे, जे वापरून तुम्ही अपमान करणाऱ्याला कसलाही गोंधळ न घालता सुतासारखं सरळ करू शकता. हे नियम तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवतील की समोरचा तुमच्या वाटेला जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. नंबर 1, शांत राहून गेम करा. जेव्हा एखादा माणूस आपला अपमान करतो तेव्हा तो या प्रतीक्षेत असतो की आपण कधी चिडतोय आणि कधी त्याला उलटून उत्तर देतोय. त्याला तुमच्या शांततेची सगळ्यात जास्त भीती वाटते. गावरान भाषेत सांगायचं तर समोरचा भुंकत असेल तरी आपणही कुत्रं व्हायची गरज नाही. तुम्ही जर शांत राहिलात तर त्याला असं वाटेल की याचे विचार आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत किंवा याला माझ्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. ही शांतता समोरच्याला आतल्या आत अस्वस्थ करते. तो स्वतःचाच अपमान करून घेतोय असं त्याला वाटू लागतं. तुमचं मौन हे जगातील सर्वात मोठं उत्तर आहे, कारण जे काम तुमचे शब्द करू शकत नाहीत ते तुमची शांतता करून जाते. त्यामुळे कोणाशीही हुज्जत न घालता फक्त शांत राहून आपला संयम दाखवून द्या. समोरचा आपोआपच ताकावर येईल. नंबर 2, डोळ्यात डोळे भिडवा. जर कोणी तुमच्याशी फालतूपणा करत असेल तर त्याच्याशी वाद न घालता फक्त त्याच्या डोळ्यात स्थिरपणे बघा. तुमची नजर झुकलेली नसावी, कारण नजर झुकली की समोरच्याला वाटतं की तुम्ही घाबरलात. पण जर तुम्ही थेट नजर भिडवली तर तुमचा आत्मविश्वास त्याला स्पष्ट दिसतो. या नजरेचा अर्थ असा असतो की तुला काय वाटलं, मी गप्प आहे म्हणजे मला काही कळत नाही का? हे बघून समोरच्याची बोलती बंद होते. ग्रामीण भागात आपण म्हणतो ना, नजरच अशी ठेवा की वाघ पण रस्ता बदलेल. तसंच काहीच हे आहे. तुमच्या नजरेत जर जरब असेल तर अपमान करणारा माणूस पुढचा शब्द बोलायला 100 वेळा विचार करेल. शब्दांपेक्षा नजरेची ताकद खूप जास्त असते. ती समोरच्याला आपली लायकी दाखवून देते. नंबर 3, कौतुक करा पण टोमणा मारून. कधी कधी समोरच्याला सरळ उत्तर देण्यापेक्षा त्याला सरळ थोडं गुळ लावून झोमणारं बोललेलं कधीही चांगलं. त्याने अपमान केला की त्याला रागाने बघण्याऐवजी चेहऱ्यावर थोडं हसू आणून म्हणा, वा काय भारी डोकं चालवलंस, खरंच कौतुक वाटतं तुझं. हे ऐकल्यावरती तो गोंधळून जातो की हे नक्की कौतुक आहे की अपमान. यालाच आपण बोचकारणे म्हणतो. तुमच्या या उत्तरामुळे त्याचा अहंकार सुखावण्याऐवजी त्याला आपली चूक उमजते. तुम्ही त्याला सन्मान देताय असं दाखवून त्याच्या मूर्खपणावरती बोट ठेवता. यामुळे वादही होत नाही आणि त्याला आपली जागाही कळते. समोरच्याला वाटतं की आपण याला खाली खेचतोय, पण तुम्ही तर त्याला वरून पाडता. ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे, कारण यात तुमचा दर्जा खाली येत नाही. नंबर 4, पुन्हा बोलायला लावा. अपमान करणाऱ्याला सगळ्यात मोठी चपराक म्हणजे त्याला त्याचे शब्द पुन्हा उच्चारायला लावणे. जेव्हा कोणी काही वाईट बोलतं तेव्हा अगदी नम्रपणे विचारा, सॉरी, जरा पुन्हा सांगता का? नीट ऐकू नाही आलं. जेव्हा माणसाला एखादा घाणेरडा शब्द दुसऱ्यांदा बोलायचा असतो तेव्हा त्याची तीव्रता अर्धी झालेली असते. त्याला स्वतःला जाणवतं की आपण काहीतरी चुकीचं बोललो आहोत. ग्रामीण भाषेत सांगायचं तर चिखलात पाय पडला तर तो धुवायला मेहनत लागतेच. तसंच त्याला त्याचे शब्द पुन्हा बोलताना लाज वाटते. यामुळे त्याचा आत्मविश्वास खचतो आणि तो पुढचा अपमान करायला धजावत नाही. तुमच्या या एका साध्या प्रश्नामुळे समोरचा स्वतःच्याच शब्दात अडकून पडतो. नंबर 5, त्याचीच कीव करा, दया दाखवा. जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा अर्थ असा की त्याचं स्वतःच आयुष्य सुखात नाहीये किंवा त्याच्या विचारांची पातळी खूप खाली आहे. अशा वेळी संतापण्याऐवजी त्याच्याकडे बघून थोडी दया दाखवा. विचारा, कोणाच ठाऊक घरात काय त्रास असेल, याला म्हणून असा वागतोय, असा भाव तुमच्या चेहऱ्यावरती असू द्या.
त्याला सांगा की मला तुझी खरंच कीव येते की तुला असं बोलावं लागतंय. तुमची ही दया त्याला जाळण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरते, कारण तुम्ही दाखवून देता की तुमचा दर्जा त्याच्यापेक्षा खूप वरचा आहे. समोरच्याला वाटतं की तो शक्तिशाली आहे, पण तुमची दया त्याला कमकुवत असल्याचं सिद्ध करते. यामुळे तो माणूस तुमच्यापासून लांब राहणंच पसंत करेल. नंबर 6, दुर्लक्ष म्हणजे मोठा अपमान. सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे कोणाकडे तरी पूर्णपणे दुर्लक्ष करणे. तो माणूस समोर उभा राहून ओरडत असेल, पण तुम्ही जर असं वागलात की जणू तो तिथे आहेच नाही, तर त्याचा इगो पूर्णपणे धुळीस मिळतो. आपल्याकडे म्हण आहे ना, हत्ती चालतो तेव्हा कुत्री भुंकतातच. त्यामुळे त्या भुंकण्याकडे लक्ष न देता आपल्या धुंदीत राहणं हीच खरी मर्दानगी आहे. तुम्ही जेव्हा त्याला महत्त्वच देत नाही तेव्हा त्याचं अस्तित्व धोक्यात येतं. दुर्लक्ष करणं म्हणजे त्याला हे सांगणं की माझ्या आयुष्यात तुझी जागा कचऱ्याच्या डब्यापेक्षा जास्त नाहीये. ही पद्धत समोरच्याला इतकी झोंबते की तो पुन्हा कधी तुमच्या वाटेला जात नाही. तुमची ऊर्जा अशा लोकांसाठी खर्च न करणं हीच खरी हुशारी आहे. नंबर 7, शब्दांची सर्जरी करा. कधी कधी जास्त न बोलता मोजक्यात आणि नेमक्या शब्दात उत्तर देणं गरजेचं असतं. समोरचा 10 वाक्य बोलला तरी तुम्ही फक्त एकच असं खुपणारं वाक्य बोला की त्याची पूर्ण हवा निघून जाईल. यालाच आपण शब्दांची तलवार म्हणतो. पण हे करताना शिवीगाळ न करता अगदी शांतपणे बोला. तुमचं एक वाक्य त्याच्यावर 10 वाक्यांवर भारी पडलं पाहिजे. तुझ्या संस्काराची ओळख तुझ्या शब्दातून मिळते. एवढं एक वाक्य सुद्धा समोरच्याला आरसा दाखवण्यासाठी पुरेसं आहे. तुमची शब्दरचना ही अशी हवी की त्याने जखम न होता सुद्धा समोरच्याला झोंबलं पाहिजे. यामुळे तुमची प्रतिष्ठा पण जपली जाते आणि समोरच्याला तुमच्याची लायकी सुद्धा कळते. नंबर 8, स्वतःला वरचढ ठेवा. अपमान करणाऱ्याचं ध्येय हेच असतं की तुम्हाला मानसिकदृष्ट्या तोडणं. जर तुम्ही आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही आणि चेहऱ्यावरती एक छान हसू ठेवलं तर त्याचा पराभव तिथेच होतो. तुम्ही कितीही संकटात असलात तरी समोरच्याला हे कधीच कळू देऊ नका की त्याचं बोलणं तुम्हाला लागलंय. तुम्ही अजून जास्त ताठ मानेने वागा आणि स्वतःच्या कामात प्रगती करा. तुमची प्रगती ही तुमच्या शत्रूसाठी सगळ्यात मोठं दुःख असतं. यश असं मिळवा की टाळ्या वाजवणाऱ्यात तुमचा अपमान करणारे सगळ्यात पुढे असतील. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे जी समोरच्याचे सगळे बाण निष्फळ ठरवते. नंबर 9, रिॲक्शन देणं बंद करा. माणूस तेव्हाच जिंकतो जेव्हा तो समोरच्याला प्रतिक्रिया द्यायला भाग पडतो. जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हवी तशी रिॲक्शन देऊ नका. तुम्ही जेवढं जास्त चिडाल तेवढं त्याला मजा येईल. पण जर तुम्ही थंड राहिलात, शांत राहिलात तर त्याची सगळी मजा निघून जाईल. ग्रामीण भाषेत याला पाण्यावरची माशी म्हणता येईल. जिला आपण जितकं पकडायला जातो तितकी ती जास्त उडते. तुम्ही शांत राहून त्याचा खेळ बघत राहा. त्याला वाटेल आपण एवढं बोललो तरी हा हलत का नाहीये, हा प्रश्न त्याला वेल्ड करून सोडेल. तुमचं न चिडणं समोरच्याला हा सर्वात मोठा पराभव असतो. चिडू नका, शांत राहा. नंबर 10, विजेत्यासारखं बाजूला व्हा. कुत्रं चावलं म्हणून आपण त्याला परत चावायला जात नाही. आपण फक्त आपली जखम धुतो आणि पुढे जातो. तसेच काही लोक आयुष्यात फक्त त्रास द्यायलाच येतात. अशा लोकांशी वाद घालून आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा शांतपणे तिथून बाजूला होणं हेच शहाणपण असतं. बाजूला होणं म्हणजे हार मानणं नाही, तर एका मूर्ख माणसासोबत स्वतःची पातळी खाली न आणणं होय. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे, ते अशा कचरा लोकांसाठी वाया घालवू नका. आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या आणि मोठ्या मनाचा दाखला देत त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्या. जे लोक दुसऱ्याचा अपमान करतात त्यांना नियती कधी ना कधी धडा शिकवतेच. तुम्ही फक्त आपले संस्कार जपून पुढे चालत राहा. तर मित्रांनो, हे होते 10 नियम जे तुम्हाला गर्दीत आणि आयुष्यात एक वेगळी ओळख मिळवून देतील. अपमान पचवणं ही कमजोरी नाही,
तर तो शांतपणा हाताळून समोरच्याला त्याची लायकी दाखवून देणं ही खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, तुमची प्रगती आणि तुमचं यश हा तुमच्या अपमान करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा बदला असतो. त्यामुळे अशा लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा स्वतःला इतकं मोठं बनवण्यावरती लक्ष द्या की उद्या तुम्हाला भेटण्यासाठी त्यांना रांगेत उभं राहावं लागेल. जर तुम्हाला हे विचार पटले असतील तर आपल्या आयुष्यात याचा वापर नक्की करा आणि कोणालाही आपला स्वाभिमान तोडवण्याची संधी देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि ताठ मानेने जगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा. धन्यवाद.